अतिदुर्गम भागात अत्यंत खडतर परिस्थितीचा सामना करत गावात कोणत्याही प्रकारची खेळण्यासाठीची साधनं उपलब्ध नसताना देखील हिंगोली जिल्ह्यातल्या सेनगाव तालुक्यातल्या लिंगदरी इथे राहणाऱ्या लक्ष्मण राठोड या युवकाने एक इतिहास रचलाय। 17 वर्ष वयोगटातल्या 100 मीटर स्टुडंट्स ऑलिम्पिक असोसिएशन दिल्ली इथल्या स्पर्धेत त्याने सुवर्ण पदक पटकावले। 26-27 आपल्या दिल्लीला झाली होती स्पर्धा स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन मधून। त्याच्यामधून माझं 100 मीटरमध्ये पहिला क्रमांक लागलेला आहे आणि आता मलेशियासाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे इंटरनॅशनलसाठी। मी सलग 1.5 वर्ष झाले हिंगोली येथे प्रॅक्टिस करत आहे आणि माझा जो आहार आहे त्याच्यावर महिन्याला जवळपास 7 ते 8 हजार रुपये खर्च होतो आणि तेवढी माझी परिस्थिती नाही की मी तेवढे भरू शकेल म्हणून। तरी पण घरचे खूप सपोर्ट करतात आणि महिन्याला नाही तेवढे पण जवळपास पैसे 5-6 हजार रुपये पाठवतात। शेतात काम करून शेती मजुरी करून आणि कोणाच्या कामाला जाऊन हे मला पैसे पाठवतात। आमचे स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशनचे जिल्ह्याचे सेक्रेटरी गजानन आडे सर यांनी पण आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला खेळण्यासाठी खूप कष्ट म्हणजे त्याने प्रयत्न केला की बुवा हिंगोली जिल्ह्यातून खेळाडू घडाव आणि त्यांनी मला घडवलं। इयत्ता 7वी पासून त्याला खो खो या खेळाची आवड निर्माण झाली। खो खो या खेळापासून सुरू झालेला त्याचा प्रवास आज चक्क सुवर्ण पदकापर्यंत पोहोचलाय। लक्ष्मण याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। 3 बहिणींचा सांभाळ करत अल्पभूधारक आई वडील आपल्या मुलाला घडवण्यासाठी रोज मजुरी करून प्रसंगी विहीर दगड फोडून देखील आपल्या मुलाला शिकवण्यासाठी धडपडत आहेत। म्हणजे पहिल्यापासून शेती कमी सर 2 एकर शेती आहे कुटुंबामध्ये माझ्या आणि मी खोदकाम किंवा रोडचे काम हे कोणते समजा आपले रोजमजुरी हे ते करून पहिल्या सुरूपासून हे केलं। शाळा शिकवली आणि शाळेतून देवडा शाळेमध्ये खो खो खेळत होता 7वीला। त्यावेळेस मला वाटलं की आपला पोरगा रनिंगमध्ये चांगला दिसत आहे म्हणून त्याला हिंगोली येथे प्लास्टिकला पाठवलं। आमच्या मामाचा मुलगा गजानन आडे सिक्युरिटी हिंगोली सिक्युरिटी त्यांना शिक्षण दिलं त्यांनी आणि त्यांच्यासोबतच खेळायला याला पूर्णपणे त्यानं हे केलं मार्गदर्शन केलं त्याला आणि त्यांना सोबत घेऊन दिल्ली ते गेले। तर सुवर्ण पदक मिळालं सर तर इथून पुढे आपला मुलगा पुढच्याच पायरीत चढावा असं आपल्याला वाटते। त्याला घडवण्यात आपण कुठेही कमी पडायचं नाही हा एकच ध्यास घेऊन दिवस रात्र ते काबाड कष्ट करतायत।